आज आपण एका नव्या विषयावर चर्चा करणार आहोत की परीक्षा पद्धत समजून घेऊन तुम्ही अभ्यास करणं अतिशय गरजेचं असते। आणि परीक्षा पद्धतीवर किती टीका केली, परीक्षा पद्धत कालबाह्य आहे, परीक्षा पद्धत ज्ञानी माणसाला किंमत देणारी नाही, प्रॅक्टिकल नॉलेज आहे पण ज्याला थेरी जमत नाही त्याला ही व्यवस्था नालायक ठरवते ही परीक्षा पद्धत। असं जरी किती वाटलं तरी तुम्हाला परीक्षा पद्धत समजून घेऊनच अभ्यास करावा लागेल, नाहीतर ही परीक्षा पद्धत जी लेखी स्वरूपाची परीक्षा पद्धत आहे त्या परीक्षा पद्धतीमध्ये तुम्ही लेखी परीक्षेमध्ये जर मार्क नाही घेतले तर तुम्ही तिथं नालायक, निरुपयोगी, बिनकामी ठराल आणि तुम्हाला पराभूत मानसिकतेत, खचून गेलेल्या मानसिकतेत जगावं लागेल। ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचे काही नियम आहेत, ते जाचक असतील तर ते पाळावे लागतात। आता ते जाचक नियम बदलण्याचं काम त्या विद्यार्थ्याचं नाही आहे, तर इथल्या शिक्षण तज्ज्ञांचं आहे, इथल्या शासनाचं आहे, इथल्या प्रशासनाचं आहे। पण विद्यार्थ्याची यामध्ये कुचंबना होते। खरंच कुचंबना होते का? खरंच ज्ञानी माणसाला ही परीक्षा लेखी परीक्षा पद्धतीमध्ये डावललं जाऊ शकते का? याबद्दलचं आपण एक उदाहरण आपण बघूया। आता उदाहरणार्थ एक पुस्तक आहे गाडी चालवण्याच्या बद्दलची। एक व्यक्ती असा इतका परफेक्ट गाडी चालवतो, परंतु त्याला ते गाडी कसं चालव पुस्तक वाचावं वाटत नाही। ते वाचलेलं जे काही वर्णन करायचं लिहायचं आहे त्याला समजा लिहिता येत नाही फारसं। ते पुस्तक म्हणलं की त्याला कंटाळा येते, तेव्हा त्याला समजा वर्गामध्ये शिकवायचं म्हणलं तर त्याला कंटाळा येत असेल, पण गाडी चालवायला म्हणलं की अतिशय परफेक्ट चालवतो। पण ह्या व्यवस्थेमध्ये त्या शिक्षकांचा सुद्धा नालायक ठरतो। बा तू मला ठीक आहे, तू गाडी चालवतो, मलाच गाडीत नेऊन बसून आणतोस किंवा मला शिकवतोस, आणि जो मेरिटमध्ये येणार आहे, ज्याचं लेखी परीक्षेवर प्रभुत्व आहे, त्याला पण तूच शिकवलेलं आहे, परंतु सॉरी आम्ही तुला पास नाही करू शकत, ही लेखी परीक्षेमध्ये घेणारा शिक्षक म्हणू शकतो। गाडी परफेक्ट चालवता येते पण तुला मार्क नसतील तर तू ही लेखी परीक्षेची व्यवस्था तुला नालायक ठरवणारच आहे। आणि गाडी कशी चालवावी याबद्दल लेखी परीक्षेमध्ये 100% तुला जर मार्क पडले, जास्तीत जास्त मार्क पडले आणि तुला गाडी चालवता येत नसली तरी ही व्यवस्था, ही परीक्षा पद्धत तुला यशस्वी म्हणून सर्टिफिकेट देणार आहे। आता प्रत्यक्षामध्ये त्याचं काय होईल काय नाही हा भाग आहे। त्याला नोकरी लागायची असेल आणि तिथेही त्याची चाचणी घेतली जाणार नसेल तर तोही तिथं पहिला नंबर राहतो साहेब, पहिला नंबर राहतात तिथं पण। जेव्हा जर प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये जे मग पुन्हा जर दुसरी प्रॅक्टिकल परीक्षा घेतली गेली तर, आणि या मार्काचा काही संबंध नाही असं जर सांगितलं गेलं तर मात्र हा जो कमी मार्क पडलेला पण परफेक्ट गाडी चालवणारा मुलगा तिथं पहिला नंबर येऊ शकतो। मग आम्हाला ह्या परीक्षा पद्धतीचा केवळ लेखी परीक्षा पद्धतीवर शिक्षण व्यवस्थेचा जर डोलारा आता चालणार नाही तर आम्हाला अशा पद्धतीनं की प्रत्यक्ष नॉलेजवर आम्हाला घ्यावं लागेल। आता घराचं उदाहरण घेईल मी तुम्हाला एक उदाहरण, घर कसं बांधावं। तर यावर समजा एका मुलगा छान घर बांधून देतो असतो, पण दुसऱ्या मुलांना घर कसं बांधावं बांधून देता येणार नाही त्याला, फक्त ते वाचते त्यानं आणि त्याच्या परीक्षेत त्यानं 100% मार्क घेते, तेव्हा इंजिनियर म्हणून मिळवते। आणि याला परफेक्ट सगळं जमते
परंतु परीक्षेत मार्क नाही किंवा त्याच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर ही अवस्था त्याला पण नाकारते. म्हणून मित्र, हे सगळं जरी ठीक असेल, हे सगळं उदाहरणं देऊन हे आदर्शवाद आणि वस्तुस्थिती जरी असली तरी पण तुम्हाला मी या निमित्ताने एवढं सांगणार आहे, परीक्षा पद्धतीची जी डिमांड आहे, मग परीक्षा पद्धतीची लेखी परीक्षेची साठी तुम्हाला कोणती कौशल्य पाहिजे, तर तुमच्याकडे लेखन कौशल्य अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची स्मरणशक्ती. परीक्षेत काय पुस्तक बघून तुम्ही एखादं घर कसं बांधावं हे समोर घेऊन तुम्ही त्या पद्धतीचं गायडन्स करून तुम्ही सुंदर घर उभं करू शकता. परंतु लेखी परीक्षेत ते पुस्तक बघून वाचता येत नाही ना, लिहिता येत नाही ना. लक्षात आलं? म्हणून तुम्हाला तिथं स्मरण शक्ती तुमची प्रचंड करावी लागते. अभ्यास करून ते सातत्याने लक्षात ठेवणं तिथं अतिशय गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवलेलं तुम्हाला छान पद्धतीनं लिहिता आलं पाहिजे तितक्याच वेळेमध्ये. तुम्ही लिहिता येते पण तुम्हाला 2-4 तास लागतात, 4 तास, आणि तिथे 1 तासात लिहायचे. परफेक्ट लिहून देतो, व्यवस्थित लिहून देतो, पण मला 4 तास द्या, ही परीक्षा पद्धत तुम्हाला म्हणते. तसं जमणार नाही. वेळेच्या आत तुम्हाला लिहावं लागेल. म्हणून परीक्षेमध्ये किती वेळ लागतोय माझं नॉलेज व्यक्त करण्यासाठी याची तुम्हाला कल्पना असणं गरजेचं आहे. तितक्याच वेळेमध्ये अचूक आणि गतीनं, जितकी गती आवश्यक आहे तेवढ्या गतीनं उत्तर देणं आवश्यक असते. आणि जे काही भाषाशैली लागते ती भाषाशैली ही व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला भाषा लिहिता आली पाहिजे. ती जर तिथं प्रमाण भाषेची गरज लागते तर तिथं प्रमाण भाषा, परीक्षा पद्धतीमध्ये बोलीभाषा खूप छान येते, पण आमची इथली व्यवस्था बोलीभाषेला मान्यता देत नाही. तिथं प्रमाण भाषा आहे. आणि अजून दुसरी गोष्ट, एखादा मुलगा मराठीमध्ये एखादं छान पद्धतीने त्याचं उत्तर ते सांगू शकत असेल, पण तिथं जर मीडियम इंग्रजी असेल, तिथं तुम्हाला इंग्रजीतच लिहिणं कंपल्सरी असेल, तर तुम्हाला इंग्रजीत लिहावं लागेल. मराठीमध्ये कितीही छान पद्धतीने ते लिहून दाखवू शकत असाल, तिथलं मीडियम कोणती भाषा आहे, माध्यम कोणतं आहे भाषेचं, हे देखील तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि स्मरणशक्ती म्हणजे तुम्हाला जे काही लक्षात ठेवायचे ते लक्षात ठेवणं आणि ते परीक्षेपर्यंत लक्षात ठेवणं. परीक्षा नंतर विसरून गेलं तरी ही अवस्था तुम्हाला नालायक ठरवत नाही. परीक्षेपर्यंत पाहिजे तुम्हाला. एक विद्यार्थी मेरिटमध्ये आला लेखी परीक्षेमध्ये, आणि 4-5 वर्षे तो 2-4 वर्ष झालं सगळं विसरून गेला. दुसरा एक होता ज्याला नापास ठरवलेलं, तर तो एका मोटर दुरुस्ती करण्याच्या ह्याच्यावर काम करायला लागला. त्याला ही अवस्थेने लेखी परीक्षेत नापास ठरवलं होतं. तर प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये परफेक्ट होता आणि त्यामुळे त्याला गॅरेजवर नोकरी लागली. मग काही दिवसानंतर तो जो लेखी परीक्षेमध्ये मेरिट आलेला होता त्याचं नॉलेज त्याने विसरून गेलेलं होतं. पण तो पैसेवान होता. त्यानं म्हणला एक गॅरेजच काढतो. पैसा टाकला आणि गॅरेजवर टाकल्यानंतर बसला गॅरेजवर, गाड्या येऊ लागल्या आणि कोणीच नोकर नव्हतं त्या दिवशी. चल मला गाडी दुरुस्त करून दे म्हणलं. नाही आपल्याला याच्यातलं काही आता ते विसरून गेलो, मला हे कसं काय करायचं. मग कसं काय टाकलं? नाही आता मी नोकर ठेवणार आहे ना म्हणलं ते. मग तो जो दुसऱ्या गॅरेजवर जो याचा मित्र नोकर करत होता त्याला बोलून घेतला आणि तो सगळं गॅरेज चालू लागला आणि त्याला कमी मोबदल्यावर पैसे देऊन ठेवलं नोकर. आणि हा मात्र गॅरेजचा मालकाला नॉलेज शून्य आणि त्या नोकराला सगळं नॉलेज, तरी हा मात्र धनवान आणि समाजामध्ये गॅरेजचा मालक. मित्र,
म्हणून तुम्हाला जी व्यवस्था लेखी परीक्षेमधली व्यवस्था मधून जरी तुम्ही परफेक्ट ठरला तरी तुम्हाला प्रत्यक्ष जीवनात मध्ये प्रॅक्टिकल नॉलेज येणं अतिशय गरजेचं असते. एखादा डॉक्टर मेरिटमध्ये आला महाराष्ट्रात, परंतु त्याला जर माणसाशी नीट बोलता आलं नाही, समजा एखादा मेरिटमध्ये आलाय आणि त्याला दवाखाना उभं करायचं, त्याला माणसाशी नीट बोलता येत नाही, तो व्यसनाधीन आहे, त्याला लोक आता महाराष्ट्रात ग्रामीण भागात त्याला दवाखाना आहे समजा उभा करायचा आहे, शहरात गर्दी झाली, तिथली बोलीभाषा त्याला जमत नाही, तर तो डॉक्टर म्हणून यशस्वी होईल का? दवाखान्याचा मालक म्हणून कदाचित यशस्वी होईल, कारण त्याच्या हाताखाली डॉक्टर ते दवाखाना चालू शकतील, यानं फक्त मालक राहील. मला काय सांगायचं होतं, तर तुम्हाला संवाद कौशल्य, माणसाशी माणसासारखं बोलण्याचंही कौशल्य, रिलेशन मेंटेन करण्याचं कौशल्य, पब्लिकचं म्हणजे पेशंटची भावना समजून घेणं, त्याच्यासाठी त्याला आत्मविश्वास देणं, प्रेरणा प्रोत्साहन देणं, माणुसकीनं बोलणं, तर डॉक्टर त्याकडे पब्लिक येईल ना, पेशंट येतील. नाहीतर तुम्ही खिसखिस करत असाल, चिडचिड करत असाल, माणुसकीनं बोलत नसाल, शुद्धीवरच राहत नसाल, तर तुम्हाला तुमच्याकडे कोणीच येणार नाही. तुमच्याकडे कोण येईल? इंचवांचा मुका घ्यायला कोण येणार आहे? तर मित्र, त्यामुळं ह्या परीक्षा पद्धतीचा अभ्यास करूनच तुम्ही जीवनात, प्रत्यक्ष जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. परीक्षेत यशस्वी झालेली माणसं प्रत्यक्ष जीवनातच यशस्वी होतील असं सांगता येत नाही. या देशामध्ये परीक्षेत मेरिट आलेले समाज व्यवस्थेला दिशा देण्यामध्ये कुठे आहेत आज? समाजाला दिशा देणाऱ्यामध्ये, या समाजाचं नेतृत्व करण्यामध्ये, सामाजिक नेतृत्व करण्यामध्ये, राजकीय नेतृत्व करण्यामध्ये ती का फेल ठरत आहे? म्हणून या दिशेने सेवा देण्यामध्ये, सामाजिक सेवा देण्यामध्ये ते का फेल ठरत आहे? म्हणजे आम्ही या परीक्षाच्या पद्धतीमधून मुलांमध्ये कोणते कौशल्य विकसित करणं गरजेचं आहे, ते सामाजिक लीडर म्हणून, समाजाचं नेतृत्व म्हणून, समाजाचा एक उपयोगी घटक म्हणून, पोट भरणं, बायकोचं लेकराचं आपलं स्वतःचं पोट भरणे आणि किराणा खाऊ संस्कृती आम्ही यातून तयार करणार आहोत का? मी म्हणजे बायको माझं लेकरू इतकं चालता, याच्याशिवाय जगच नाही, याच्याशिवाय माझा उपयोग नाही कोणाला. जर अशी व्यवस्थेतून ही पिढी मनुष्यबळ असं तयार होत असेल आणि समाजासाठी लागणारे जे काही नॉलेज आहे, समाजासाठी लागणारी काही सेवा आहे, समाजासाठी थोडासा तरी उपयोग करण्याची भावना आणि भूमिका आहे, त्यासाठी एखादी जबाबदारी घेऊन एखादं काम करणं आहे, त्यासाठीची जी मानसिकता आणि त्या करण्याची तयारी करणारी जे मनुष्यबळ आम्ही या शिक्षण व्यवस्थेतून निर्माण करत नसू, केवळ परीक्षेत मेरिट आलेल्याला आम्ही सन्मान देणार असू आणि केवळ मेरिट आलेल्याला संधी देणार असू आणि त्यालाच प्रतिष्ठा देणार असू, यानं किती चांगलं आहे, परंतु त्याच्याकडे जर डिग्री नाही, चांगला मार्कवंत नाही, त्यानं नापास झालेला आहे, म्हणून या व्यवस्थेमध्ये आम्ही त्याला नालायक ठरणार असू, नापास ठरवणार असू, त्याला आम्ही इथली व्यवस्था नाकारत असेल, प्रतिष्ठा देत असेल, त्याला साधन सुविधा उपलब्ध करू देत नसेल, त्याला कुठले पुरस्कार नसतील, तर आमच्या या देशामधल्या खरे प्रज्ञावंत, खरे कर्तृत्ववान, खरे गुणवान, प्रॅक्टिकल गुणवान आम्ही दुर्लक्षित करणार असू, तर या देशातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये चैतन्य कसं येणार? पोपटपंची नॉलेज घेणारीच माणसं या देशामध्ये प्रतिष्ठेनं चा बुरखा पांघरून फिरत असतील, तर हे कुठेतरी या परीक्षा पद्धतीमध्ये काहीतरी बदल आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि या अनुषंगानं काय करता येईल
आपल्याला एखादा तो बघा कीर्तनकार अतिशय सुंदर हजारो लोकांना मंत्रमुग्ध करतो, हजारो लोकांना मंत्रमुग्ध करतो, नॉलेज देतो. परंतु त्याला जर प्राध्यापकाची किंवा शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज केला तर, महाराज डीएडच्या मध्ये मेरिट आहात का तुम्ही? मेरिट पाहिजे, बघू सर्टिफिकेट तुमचं. नाही माझ्याकडे सर्टिफिकेटच नाही ना, आहे तरी फार कमी मार्क आहे. मग तुम्ही बाहेर जा मरा बाहेर बसा. बरं तेवढं अजून दुसरं लाख 22 लाख 25 लाख 50 लाख आता का पैसे नाहीत, मग मर्रा बाहेर परा. म्हणजे आमची यंत्रणा ही सुद्धा व्यवस्था आम्हाला बदलत नसो तर मग आमच्या ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, या शिक्षण व्यवस्थेचा आम्ही या जगाच्या विद्यापीठामध्ये आम्ही मागे का आहोत? गुणांकनामध्ये कुठे आम्ही मागे का पडत आहोत? शिक्षण व्यवस्थेचा अजूनही दर का वाढत नाही आहे? या अनुषंगानेही विचार आम्हाला आता करावा लागणार आहे. तर याबद्दलचा आणखीन महत्त्वाचे विषय, या शिक्षण व्यवस्थेविषयी चिंतन आपल्याला मांडावं लागणार आहे. शिक्षण व्यवस्थेतल्या समस्या सातत्यानं समजून घ्याव्या लागणार आहेत. शिक्षण व्यवस्था समजून घ्यावं लागलं आहे, शिक्षक समजून घ्यावं लागणार आहे. आणि इथले शिक्षण व्यवस्थेचा वरच या देशाचा विकासाचा डोलारा उभं करायचं असेल तर आम्हाला या शिक्षणावर सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे.